नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत. नजर टाकूया महाराष्ट्रातील प्रमुख घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम बापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित. 8 तारखेला तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा. बारामती शहर व परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ. घारगाव पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे उपोषण. मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांचे उपोषण सुरू. आणि आता बातम्या सविस्तर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम बापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 6, 7 किंवा 8 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीनिवासन यांनी संदर्भात घोषणा दिल्या. 8 तारखेला तोडगा न निघाल्यास 10 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची राजू शेट्टी यांनी घोषणा केली आहे. आज सायंकाळपासून प्रशासनाबरोबर सातत्यानं चर्चा चालू होत्या, कारण त्या आमचं आंदोलन कोणा एका कारखान्याच्या विरोधात नाही किंवा कोणा एका व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही. त्या आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी होतं. आणि आम्हाला माहिती होतं की ज्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनानं सातत्यानं बैठकांचा सपाटा लावून अखेर असे प्रश्न हे चर्चेतूनच सुटतात. हा गेल्या 25-30 वर्षाचा आमचा अनुभव आहे. आणि मग अनेक बैठका झाल्यानंतर अखेर कोल्हापूरचा सुद्धा असाच फॉर्म्युला तयार झालेला होता. आता कुठला फॉर्म्युला आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही जो फॉर्म्युला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून अंतिम केलेला आहे त्याला मान्यता देणं, सांगली जिल्ह्यालाही तो लागू करणं एवढाच भाग आहे. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकारी श्री अर्जुन श्रीनिवासन यांनी सांगितलं की 6, 7, 8 या 3 दिवसापैकी एक दिवस बैठक घेतली जाईल आणि आदल्या दिवशी आम्हाला ते कळवण्यात येईल. आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे, कारण 8 तारखेच्या आत बैठक होणार असेल तर आमची काय हरकत नाही. अट एकच की सगळ्या कारखान्याच्या चेअरमननी त्या बैठकीला यावं आणि जो काही निर्णय त्या ठिकाणी होईल करावा. बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली आहे. काल रात्री पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. रात्री बारामती शहर आणि परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. द्राक्ष बागा आणि फळबागा यांचे सुद्धा नुकसान या पावसामुळे होणार आहे. घारगाव पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी पूर्व इशाऱ्यानुसार संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांचे उपोषण सुरू असून आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोटे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, पोपट भालके, बाबूराव भालके यांनीही भोसले यांना पाठिंबा दर्शवत उपोषण सुरू केले आहे. घारगाव ते पिंपळदरी हा जिल्हा मार्ग क्रमांक 23 असून 14 किलोमीटरचा हा रस्ता असून हा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दूध, भाजीपाला, शाळकरी विद्यार्थी यांची मोठी वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून तालुक्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू असते. या रस्त्याला घारगाव, बोरबंड, कोठे, पिंपळदरी या बागायती गावांसह वाड्या वस्त्या जोडल्या गेलेल्या आहेत. या रस्त्यावर घारगाव येथील निसर्गरम्य पर्यटन स्थळ कळमजाई देवस्थान, कोठे येथील खंडोबा देवस्थान, पिंपळदरी येथील येडूआई माता असे देवस्थाने आहेत. आता या उपोषणाची दखल प्रशासन घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जोपर्यंत रस्त्याचा काम मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण ही आम्ही सोडणार नाही, हे बाकी ठाम नाही. मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न नाही केला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आले होते, परंतु त्यांनी फक्त हेच सांगितलंय की हा रस्ता आम्ही समाविष्ट केलेला आहे पुढच्या अंदाजपत्रकात, परंतु मंजूर नाही ना. मंजुरीचं पत्र द्या, मंजूर करा आमचा रस्ता. आमचं हेच मागणं आहे. मार्गी लावा फक्त हा रस्ता मार्गी डांबरीकरण करा.
एवढी रस्ते एकच मागणी आहे आमची. विद्यार्थी जातात येतात, माल वाहतूक आहे, बऱ्याच अडचणी. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस। हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपूर। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने प्रशांत जाधवर फाउंडेशन यांच्या आयोजनात मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2023-24 चे आयोजन केले होते। ही आयोजित स्पर्धा खास कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी यांच्यासाठी होती। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले। खासदार श्रीकांत शिंदे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार रवींद्र फाटक आणि असंख्य खेळाडू नागरिक यावेळी उपस्थित होते। डॉक्टर श्रीकांत शिंदे, लोकप्रिय आणि जनप्रिय खासदार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। मागे आपण आता बघितलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातून कुमार कुमारी जवळजवळ सर्व खेळाडू, लहान मुलं मुली आणि आमचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, हे सगळे जवळजवळ 1800 लोक इथे आलेले आणि फार भव्य दिव्य अशा तऱ्हेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। हे जे कुमार कुमारी जे कबड्डीपटू आहेत त्यांच्याकडे आम्ही कबड्डीचे जे ज्येष्ठ मंडळी आता झाले आहेत वयाने, ते आम्ही बघतो की आमची ही पुढची पिढी आहे, आमचं कबड्डीचं हे भविष्य आहे आणि त्यांना जेवढं प्रोत्साहन देता येईल, जेवढं त्यांना प्रशिक्षण देता येईल, जेवढं त्यांच्या मागे ठामपणे उभं राहता येईल आणि त्यांना जेवढं उत्साहित करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आजच्या ह्या आयोजन केलेल्या स्पर्धेतून ह्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचा मला ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनबद्दल अभिमान वाटतो आणि कुठेही त्यांनी कसूर ठेवलेली नाही। फार चांगल्या दर्जाचं आयोजन केलेलं आहे आणि याचा चांगला परिणाम ह्या खेळांवरती होतो। ही मुलंसुद्धा अशीच घडवली जाणार आहेत आणि कबड्डीला आज नाही म्हटलं तरी 7 समुद्रापलीकडे गेलेली प्रो कबड्डी संपूर्ण भारतात, परदेशात सुद्धा फार पॉप्युलर झालेली आहे। त्यामुळे ह्या स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील, त्यांचं जीवनमान उंचावेल
त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या तऱ्हेचं सुबत्ता येईल, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील राज्य शासनाकडून किंवा आम्ही रेल्वेकडून किंवा कॉर्पोरेट जगताकडून ह्याचा आम्ही प्रयत्न करतो. कबड्डीचा चांगले तऱ्हेचं दर्जा आजच्या ह्या स्पर्धेमधून स्पर्धा आयोजकांनी केले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मुंबई आग्रा महामार्गावर कापूस व्यापाऱ्याला मारहाण करत 7 लाख रुपये लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, 3 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 5,79,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक रॉबरीचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. त्याच्यामध्ये 2 जण जेव्हा मोटरसायकलवर लळिंग घाटाच्या इकडून जात होते तेव्हा त्याला काही मोटरसायकलवाल्यांनी क्रॉस केलं आणि त्याच्याकडे जी कपाशीची पैसे होते 7 लाख रुपये ते त्याने रॉब करून तो पळून गेले. अशी एक घटना आपल्याकडे गुन्हा नोंद झाला होता. तर त्या अनुषंगाने अतिशय चांगलं काम तालुका पोलीस स्टेशनचे PI प्रमोद पाटील आणि त्यांच्या DP स्क्वॉडने इथे केलेलं आहे. घटनास्थळावर आम्ही सगळेच तेव्हा गेलो होतो. प्रायमा फेसिली घटना थोडी विचित्र वाटत होती कारण अतिशय बिझी असा तो हायवे होता. परंतु जेव्हा घटना आपण तपासायला सुरुवात केली आणि CCTV वगैरे सगळे प्राप्त करून घेतले तर त्या अनुषंगाने आज आपण 7 लोकांना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. त्यांच्याकडनं साधारणतः 2,62,000 कॅश आपण जमा केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड पिस्टल आपण जप्त केलेलं आहे आणि 2 लाईव्ह राऊंड्स याच्यामध्ये जप्त केलेले आहेत. सध्या 3 मोटरसायकल आपण याच्यामध्ये सीज केलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगलं आणि एक गुड डिटेक्शन असं म्हणतात अशी ही केस आहे. घटनास्थळावरती आरोपींनी काही फायरिंग वगैरे केली होती सर? फायरिंग केली होती आता आपल्याला रिपोर्ट FSLचा आल्यानंतर कळेल, परंतु त्यांच्याकडे नंतर पिस्टल होती असं आम्हाला कळलं होतं आणि त्या अनुषंगाने ते खरं निघालं की ती पिस्टल देखील आपण रिकवर केलेली आहे. ती पिस्टल कुठून आली काय आली आहे तपासामध्ये निष्पन्न होईल. मध्ये एक सगळ्यांना असं आवाहन करू इच्छितो की कपाशीचे किंवा इतरत्र जे काही पैसे असे मोठ्या प्रमाणात येतात तर ते आता एवढी मोठी रक्कम 2 व्हीलरवर रात्रीच्या वेळेला 2 अतिशय 21-22 वर्षीय मुलं घेऊन चाललेली आहेत, ते घाटामध्ये चाललेली आहे. असं हे जबाबदारी नागरिकाचं हे काही लक्षण नाही. त्याच्याने काय होतं आपण विनाकारण पोलिसांवर देखील ताण व्यक्त करतो, समाजावर देखील ताण व्यक्त करतो आणि सगळी यंत्रणा त्याच्याने अतिशय कामाला लागते. त्याच्यामुळे एक अतिशय कॉमन सेन्सचं प्रकरण आहे की एवढी कॅश नेताना आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, त्याची विल्हेवाट नीट आपण कशी समोरच्याला देण्यात येईल याची सगळी काळजी घेतली पाहिजे. असं राम भरोसे आपण कोणाकडे दिली आणि असं होता कामा नये याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू केल्यावर त्यांना मराठा समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विशेषतः मराठा युवक त्यांच्या पाठीशी उभा राहत आहे. त्यांच्या लढ्याला साथ देण्यासाठी सिडको भागात राहणाऱ्या कोमल अवधूत शिंदे या युवतीने त्यांचा फोटो असलेली टी-शर्ट तयार केले आहेत. मनोज जरांगे सभेत भाषण करत असलेला फोटो वापरून तिने 4 ते 5 प्रकारचे डिझाईन तयार केले असून ते डिझाईन्स टी-शर्टवर छापले आहेत. समाज माध्यमांवर त्याबाबत माहिती दिली असता तिला मोठ्या प्रमाणात टी-शर्ट साठी मागणी करण्यात येत आहे. कोमल शिंदे ही युवती गेल्या काही वर्षापासून वेगवेगळे स्लोगन म्हणजेच आकर्षित करणारे वाक्य असणारे टी-शर्ट तयार करण्याचे काम करते. तिने सोशल मीडियावर माहिती दिली आणि काही दिवसातच तिला प्रतिसाद मिळाला. उत्पन्नाचे स्रोत सुरू होत असताना तिने मात्र आंदोलनाला पाठिंबा म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर काम सुरू केले आहे. माझं नाव कोमल अवधूत शिंदे. आमचा 2020 पासून समूजी कस्टमाइज टी-शर्ट्स नावाचा व्यवसाय आहे. त्याच्यावर आम्ही वेगवेगळे कंटेंट्स असलेले टी-शर्ट्स बनवतो. पण आता 2-3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला आहे त्यामुळे लोक त्यांच्या नावाची टी-शर्ट, त्यांच्या फोटोची टी-शर्टची मागणी आम्हाला करतायत. त्यानुसार आम्ही त्यांना पोहोचवत आहोत. भरपूर ठिकाणून पूर्ण महाराष्ट्रातून ऑर्डर्स येत आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी भरपूर ठिकाणून रोज मला 500 ते 1000 ऑर्डर्स येत आहेत. त्यांना एक सपोर्ट म्हणून, आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही त्या टी-शर्ट्सवर ना नफा ना तोटा काढत आहोत. लोकांना त्यांना सभेसाठी पाहिजे टी-शर्ट त्यांना लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत. धन्यवाद. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100.
श्री राम नगरी फरसान नागपुर, स्वाद भरोसे के साथ, जहां आपको मिलेगा समोसा, मटर कचौरी, चावल ढोकला, खमन ढोकला, नमकीन के साथ साथ मिठाई, वो भी शुद्ध देशी घी की। इस दीपावली श्री राम नगरी फरसान में आपको मिलेगा दीपावली का फराळ, वो भी शुद्ध तेल और घी से निर्मित। श्री राम नगरी फरसान नाम ही काफी है, तो देर किस बात की, गरम नाश्ते का मजा लेना है तो आइए महात्मा फुले नगर, पांड्रा बोड़ी रोड, रामनगर, नरेश बुक डेपो के बाजू, नागपुर। संपर्क करें 9370494240 पर। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट। फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं। बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा। ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए। लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा। स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस। अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा। इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं, साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं। दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं। साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस, स्ट्रेस फ्री। स्ट्रेस फ्री मैट्रेस, रेस्ट योर बॉडी एंड सोल। Available in all leading stores near you. For business inquiries, please contact